हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज आहे आपला व्लॉगचा डे 3, म्हणजे जे मी डेली व्लॉग्स बनवणार आहे। सो आजच्या दिवसात तसं काही स्पेशल मी केलं नाही, पण आता चालली आहे बाजारात। सो लेट्स सी, बघूयात बाजारात जाऊन काय काय करते। सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते मुलींची, कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवणारच आहे। स्टे ट्यून, बाय। म्हणजे भेटूयात, लगेचच जाऊन येते मी। तर मी ही जी लिपस्टिक लावते ती लिप लायनरने लावते, त्याचं कॉम्बिनेशन करून मला छान वाटतं। ते पिंक आणि ब्राऊन यूज केले, त्यासाठी छान होतं। खूप सारे शेड तुम्ही ट्राय करू शकता। तर मी जस्ट बोलली होती की इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पाणीपुरी, जी की मुली खातातच बाजारात गेल्यावर, मी पण खाते। सुकी पुरी तर बेस्टच। तर आजचा व्लॉग खूपच मिनी झाला असल्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणारे एक स्किन केअर टिप, एक म्हणजे स्किन केअर टिप्स शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत। तर ते म्हणजे फर्स्ट, वॉटर, जास्त पाणी प्यायचं, ज्याने आपली स्किन बॉडी हायड्रेट होते, ॲक्ने पिंपल वगैरे कमी प्रमाणात येतात। आणि हे मी तुम्हालाच नाही, मी स्वतःला पण सांगते, कारण हे आपण फॉलो केलं पाहिजे, ज्याच्याने आपली खरंच म्हणजे फरक दिसतो, स्किन थोडी ग्लो करते। आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। इट मीन्स फेस क्लीन करून टोनर लावायचा। आता टोनर तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, तुम्ही रोज वॉटर पण लावू शकता। आणि मॉइश्चरायझर घ्यायचं एकदम बेस्ट कंपनीचं, बिकॉज मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्याला खूप छान मॉइश्चर देतं आणि स्किन ग्लोईंग होते आणि छान होते। सो ही होती आपली टिप। आणि नेक्स्ट, मी वॉटर पार्कला गेले होते, तेव्हा मला खूप जास्त टॅनिंग झाली होती। तर मी ती टॅनिंग कशी घालवते किंवा कशी घालवली आहे हे आपण तुमच्यासोबत टिप्स मी शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला लागतील। ती वाली रेमेडी मी फॉलो करून थोडं म्हणजे बऱ्याच प्रमाणात टॅनिंग घालवलंय। मी ती वाली रेमेडी तर फॉलो केली, बट मी ॲलोवेरा जेल लावून झोपते, बिकॉज मी याआधी ट्राय केलं होतं, म्हणजे वॉटर पार्कला जाऊन आल्यानंतर मी ॲलोवेरा जेल ट्राय केलं होतं एकदा, तर खरंच मला फरक दिसला होता। म्हणून मग यावेळी पण मी रात्री झोपताना ॲलोवेरा जेल लावून झोपते। सो तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, नॅचरलवाला पण घेऊ शकता, पतंजली घेऊ शकता, कोणतं पण घेऊ शकता, तुम्हाला जे हवं असेल ते। जर तुम्हाला उन्हामुळे टॅनिंग झाली असेल किंवा वॉटर पार्कमुळे टॅनिंग झाली असेल तर तुम्हाला ॲलोवेरा जेल खूप जास्त हेल्प करतं। सो नक्की ट्राय करा आणि फॅन लावून जरा त्याला सुकवा आणि देन। तर आपल्या टिप्स कशा वाटल्या हे पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता। थँक्यू सो मच तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल। आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।